विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या 9 उमेदवारांचा विजय। यात भाजपचे 5, शिंदे गटाचे 2 आणि अजित पवार गटाच्या 2 उमेदवारांचा समावेश। महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांपैकी 2 उमेदवारांचा विजय। ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय, तर शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव। भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा विधान परिषद निवडणुकीमध्ये विजय। मुंडे विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष। विधान परिषद निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विजयी झाल्यानंतर प्रीतम मुंडे भाऊक। पंकजा मुंडेंच्या सगळ्या समर्थकांसाठी हा आनंदाचा क्षण, प्रीतम मुंडेंचं वक्तव्य। पंकजा मुंडेंच्या विजयानंतर परळीमधल्या त्यांच्या यशस्वी निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष। फटाके फोडून पेढे वाटत मुंडे समर्थकांकडून आनंद साजरा। विधान परिषद निवडणुकीत शिंदे गटातल्या उमेदवार भावना गवळींचा विजय। लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर भावना गवळी नाराज असल्याच्या होत्या चर्चा। शिंदे गटातल्या भावना गवळींचा विजय। वाशिम शहरात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पाटणी चौकात फटाके वाजवत जल्लोष साजरा। कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। शिंदे गटाच्या भावना गवळींचा विधान परिषद निवडणुकीत विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष। रिसोडच्या लोणी फाटा चौकात पेढे वाटत फटाके फोडत केला जल्लोष। रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने यांचा विधान परिषदेवर विजय। विधान भवनातल्या शिवसेना पक्ष कार्यालयात शिवसेना नेत्यांकडून कृपाल तुमाने यांचं अभिनंदन। विधान परिषद निवडणुकीत अजित पवार गटातले उमेदवार राजेश विटेकर यांचा विजय। परभणीत लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर विटेकर यांना विधान परिषदेमध्ये संधी। भाजपच्या परिणय फुकेंचा विधान परिषद निवडणुकीमध्ये विजय। फुकेंकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार। राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फुटतील, फुकेंचा दावा। नागपूरमध्ये परिणय फुके यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष। विधान परिषदेतल्या विजयानंतर आनंद साजरा। विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा विजय। योगेश टिळेकर यांना पहिल्यांदाच विधान परिषदेवर संधी। योगेश टिळेकरांच्या विधान परिषदेतल्या विजयानंतर त्यांचा मुलगा आणि मातोश्रींना अश्रू अनावर। टिळेकरांनी आजवर केलेल्या कामाची ही पावती असल्याची टिळेकरांच्या मातोश्रींची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीत सदाभाऊ खोत विजयी। सांगलीतल्या वाळवा तालुक्यातल्या भाटवडेमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष। ठाकरे गटाकडून विधान परिषद निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांचा विजय। विधान भवनाबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष। नार्वेकरांच्या बद्दल विजयी घोषणा। काँग्रेस कार्यालयात उद्धव ठाकरेंनी रमेश चन्नीथलांची घेतली भेट। यावेळेला ठाकरेंनी काँग्रेस आमदारांचे मानले आभार। आमची मतं 42 होती, पण आम्हाला 47 मिळाली। ज्यांनी अधिकची मतं दिली त्यांचे आभार। विजयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। काही गद्दार बदमाश लोक आमच्यात होते, त्या बदमाश लोकांवर काँग्रेस पक्ष कारवाई करणार। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। ज्यांनी महाविकास आघाडीला मतं दिली नाहीत अशा काँग्रेस आमदारांची नावं आम्ही हायकमांडला पाठवली आहेत, या आमदारांवर लवकरच कारवाई होणार। पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। विधान परिषदेतल्या विजयानं हुरळून जाऊ नका। 2 महिन्यात विधानसभेला जनता यांचा बुरखा फाडेल। माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंची प्रतिक्रिया। भाजपनं पक्ष चोरले अशी टीका करणारी इंडिया आघाडी छोट्या पक्षांची भाजपसारखीच वागली। शिक्षक भारतीच्या कपिल पाटलांची इंडिया आघाडीवर जोरदार टीका। आपण पुन्हा एकत्र यायला हवं। चंद्रकांत पाटलांची भेटी दरम्यान संजय राऊतांचं वक्तव्य। त्यावर हे तुमचं वाक्य असेल तर मीही लाईन घेणार। चंद्रकांत पाटलांचं उत्तर। तेव्हा राऊतांनी नेहमी लाईनच देतो असं म्हणत उपस्थितांमध्ये पिकला हशा। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शरद पवारांची घेतली भेट। सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी ममता बॅनर्जींनी घेतली भेट। ममता बॅनर्जींनी उद्धव ठाकरेंचीही घेतली भेट। लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ममता बॅनर्जी मुंबईत अनंत अंबानींच्या विवाह सोहळ्यात सहभागी।
खासदार निलेश लंकेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. अहमदनगरमध्ये अवैध धंद्यांना काही पोलीस अधिकाऱ्यांचं अभय. तत्काळ कारवाई न केल्यास पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा दिला इशारा. संभाजीराजे छत्रपती 14 जुलैला विशाळगडावर जाण्यावर ठाम. विशाळगडावर न जाण्यासाठी प्रशासन संभाजीराजेंना आवाहन करणार. विशाळगडावरच्या अनधिकृत मशीद बांधकामाविरोधात शिवप्रेमींचं आझाद मैदानावर धरणे आंदोलन. मंत्री मंगलप्रभात लोढांची आंदोलनस्थळी भेट देत विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्याचं आश्वासन. आरक्षणाच्या लढ्यासाठी जरांगेंची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅली. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी सरकारनं घेतलेली वेळ आज संपणार. जरांगेंच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी. संभाजीनगरमधील 600 शाळा आणि 50 कॉलेजेस बंद राहणार. मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयरे अध्यादेश काढला तर मुंबई जाम करू. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर दोषी आढळल्यास त्यांना आयएएस पदावर रुजू होऊ दिलं जाणार नाही. तसंच त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार. केंद्र सरकारच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याकडून आरोपीला सोडण्यासाठी पोलीस उपायुक्तांवर दबाव. नवी मुंबई पोलीस उपायुक्त विवेक पानसरेंकडून गृह मंत्रालयाकडे पत्र. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी ऑडी गाडीवरचा दंड भरला. 27,400 रुपये दंड शासनाकडे भरल्याची माहिती. अकोल्यामध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला. ऑनर किलिंगचा प्रयत्न हाणून पाडल्याच्या रागातनं तरुणीच्या कुटुंबियांनी हल्ला केल्याची माहिती. मध्य रेल्वेवर रविवारी ठाणे ते दिवा दरम्यान मेगा ब्लॉक. अनेक मेल आणि एक्सप्रेस विलंबानं धावणार तर ब्लॉक काळात काही लोकलच्या फेऱ्याही रद्द. पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक. त्यामुळे रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नसणार. हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक. कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. ठाणे ते वाशी आणि नेरूळ मार्गावर मात्र कोणताही ब्लॉक नसणार. कोस्टल रोडवरून आता बेस्टची सेवा सुरू. नरिमन पॉइंट ते भायखळा बेस्टच्या एसी बसेस धावणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या फोंडा घाटातील अवजड वाहनांची वाहतूक आज सुरू होणार. आजपासून वाहतूक सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल कार्यान्वित होण्यासाठी सज्ज. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी टर्मिनलची पाहणी करत सज्जतेचा घेतला आढावा. ठाणे पालिका क्षेत्रातल्या नौपाडा कोपरीमध्ये काही भागात पाणी पुरवठा बंद. सोमवारी सकाळी 10 पासून रात्री 10 पर्यंत पाणी पुरवठा बंद असणार. एसटी महामंडळाच्या 87,000 कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला. 230 कोटी रुपये निधी वितरित करायला गृह विभागाची मंजुरी. 15 जुलैपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा होणार. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज अकलूज मुक्कामी. माळीनगरमध्ये पहिलं उभं रिंगण पार पडणार. सोलापुरात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न. या गोल रिंगणाची ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. नांदेडमध्ये केळीचे दर घसरल्यानं शेतकरी हतबल. जुलै महिन्यात मागणी जास्त असून सुद्धा केळीला 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल दर. क्विंटल मागे 500 रुपयांची घसरण. रायगडमध्ये सुद्धा जोरदार पाऊस. आजपासून पुढचे 4 दिवस रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरीमध्ये पुन्हा पाऊस. सकाळपासून बहुतांश भागांमध्ये पाऊस. 16 जुलैपर्यंत जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. पुढचे 5 दिवस भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट. गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू. कल्याण डोंबिवली परिसरात संततधार पाऊस सुरू. पावसामुळे काही भागातला वीज पुरवठाही खंडित. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी एसआयटीकडून आरोपपत्र. भावेश भिंडेसह 4 विरोधात आरोपपत्र दाखल. दुर्घटनेत 17 जणांचा झाला होता मृत्यू.
खड्ड्यांच्या संदर्भात वारंवार येणाऱ्या हस्तक्षेप याचिकांमुळे कोर्ट त्रस्त असंच सुरू राहिल्यास कोर्टाचा वेळ वाया जाईल. त्यामुळे खड्ड्यांबाबतची याचिका लवकरच निकाली काढण्याचे कोर्टाचे संकेत. खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू. वसई विरार पश्चिमेतील जकात नाका इथली घटना. इंस्टाग्रामवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरनं शाळेकडून 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई झालेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर शाळेचा संचालक अटकेत. भंडाऱ्यात कारधा पोलिसांकडून मोठी कारवाई. 18 किलो गांजासह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त. कोंबड्यांचं खाद्य वाहून नेणाऱ्या ट्रकमधून केली जात होती गांजाची तस्करी. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर गांजा विक्री करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून अटक. टोळीकडून 48 किलो गांजा केला जप्त. सावंतवाडीच्या मोती तलावामध्ये पुन्हा एकदा मगरीचं दर्शन. मोती तलाव शहराच्या मध्यभागी असल्यानं परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. गाय पकडून नेणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस. बारामतीच्या मोढवे गावातल्या नागरिकांचा निर्णय. मोकाट गायींमुळे गावकरी त्रस्त. एबीपी माझाची निर्मिती असलेल्या मन शुद्ध तुझं या मालिकेचा दुसरा भाग सुरू होणार. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित मालिकेत अभिनेता सुबोध भावे, दिलीप प्रभावळकर, अरुण नलावडे, मुक्ता बर्वेसह अन्य कलाकारही दिसणार. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.